हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसानंतर आलो आहे आपण आज फिशिंगला. जवळजवळ 6 महिन्यानंतर, पावसाच्या नंतर आज आलोच नव्हतो. तर आज 31 आजपासून स्टार्टिंग करतो आहे आणि बघू आज काय आपल्याला कॅच होतात. कास्टिंगला सुरुवात करतो. आपला नेहमीचे 2 सेटअप आहेत, आणखी 2 घेतलेत पण ते आता यूज नाही केले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला. तर बघूया आता काय मिळतं आहे. कीप वॉचिंग. तर मित्रांनो, आजचं आमचं लोकेशन पण आमच्यासाठी नवीन आहे आणि यावर्षी आम्ही पण माशांसाठी नवीन आहोत. तर एरिया बघा, थायलंडचा स्पॉट आहे. जवळचा स्पॉट निवडणार होतो पण परत आपला जो स्पॉन्सर आहे आजच्या व्हिडिओचा, पाठीमागचा माणूस बघा, आज स्पॉन्सर यांनी स्पॉन्सरशिप घेतली. आज बोलतोय का एक्सपेन्सिव्ह स्पॉटवर जायचं आहे, त्याच्यामुळं छोटा लोकेशन आपण कॅन्सल केला आणि डायरेक्ट थायलंडची ट्रिप केली. तर आता इथून हा पलीकडं डॅम आहे थायलंडचा. इकडे बघा दगडानं पण पर्पल कलर मारले आहेत. एवढा खर्च असतो इकडे, त्याच्यामुळं आता आपण बघू इकडे काय भेटतं का आपल्याला. तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. कास्टिंगला करतोय सुरुवात. आता बघूया फर्स्ट कॅच काय मिळतं. तर मित्रांनो, बालूला एक मासा हुकअप झालाय आणि 2024 आणि वर्षाचा शेवटचा दिवस. आणि हे बघा 7.5 किलोचा मासा आहे. साईज बघा 7.5 जास्त होईल थोडी. मस्त हुकअप झालाय. तोंडान घालवशील घालवला झाला हुकअप. मस्त हुकअप झाला बघा. बघितला का मित्रांनो, एक नंबर हुकअप झाला. मस्त हुकअप झालाय. बोलते निघणार पण नाही झाला हुकअप. तर मित्रांनो, 2024ची शेवटची कॅच. वर्ष पण संपला आणि मासा पण संपला. मस्त होता रे. तर नशिबात पण नव्हता तो मासा एवढा लांबून आणलेला इथपर्यंत. व्हिडिओ स्टार्ट नव्हती कारण का मोबाईल ओव्हर हीट होतो, ऊन आहे खूप, त्याच्यामुळं पण एवढा लांबून आणलेला मासा गेला. तर ठीक आहे मित्रांनो, बघायला पण नाही भेटला, थोडासा दिसला व्हिडिओमध्ये फक्त. मी मोबाईल व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तो गेला. तुला ड्रॅग लूजच द्यायचा नव्हता, जेवढा घेता येईल तसा घ्यायचा होता. खेळव ना जरा चांगली. ठीक आहे चला मित्र. हे वासा. तर मित्रांनो, आज जवळजवळ आपण 1.5 तास खेळलो. आपल्याला मासे टोटल लागलेले 5 आणि आजपर्यंतच्या आपल्या हिस्ट्रीमध्ये चेक केला ना, तर आजूपर्यंत असा बॅड लक कधीच नव्हता. असा दिवस पण नव्हता आपला का आपण एक टाईम म्हणजे एक दिवसामध्ये 5 मासे सोडलेत. एकूण टोटल 4 मासे प्रॉपर हुक झालेले. जवळ येताना व्हिडिओ जसे स्टार्ट करायला गेलो का मासा जायचा, कारण ड्रॅग लूज होतो, मासा निघून जातो. त्याच टायमिंगमध्ये टोटल आपले 4 मासे गेले. 2 चांगले साईजचे होते, 2 छोटे होते आणि अटॅक भरपूर झाले. असू देत, आजचा पहिलाच दिवस होता सीझन स्टार्ट केल्याचा. आता बघू जसं जसं पाणी पण थोडा कमी होईल. आता पाणी जास्त आहे सध्या, तर पाणी कमी होईल. आणि आता आपण रॉड वगैरे नवीन घेतो. हे रील्स वगैरे आहेत ना, ते थोडे डॅमेज आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित कास्टिंग पण नव्हत आणि लांब हे नव्हत कास्ट, त्याच्यामुळं मासा सहसा असा मिळत नाही. 4 मासे असे गेले आपले की जे आपल्याला मिळालेले एक प्रकारे पण सुटले. तर आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये
पकडून दाखवीन. या व्हिडिओमध्ये आपला एकच व्हिडिओ प्रॉपर झाले, जो बालूच्या हातातून मासा सुटलेला तो दाखवला मी. ती व्हिडिओ बघा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. 10 सबस्क्रायबर पाहिजेत 500साठी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. मित्रांनो लास्ट इयरला आहे ना आपला या रेल्वे ट्रॅकचं काम चालू होतं. हा बघा पूर्ण पनवेलला जातोय आणि इकडं कर्जत. त्याच्यामुळं लास्ट इयरला इथे फक्त भरावा होता, ही खडी वगैरे नव्हती. गाडी आपली इथपर्यंत यायची फिशिंग स्पॉटपर्यंत. पण आता काय झालं आहे, ही पूर्ण खडी वगैरे टाकले. त्याच्यामुळं जवळजवळ आता बालू आणि मी 1.5 किलोमीटर चालत आलो. एवढं लांब स्कूटी तिकडे लावली ब्रिज खाली आणि तिथून चालत आलो त्या साईडून, त्या एरियामधून. पलीकडे नदी आहे. आता इथून तेवढं लांब जाईपर्यंत आणि एवढा ऊन, एवढी मेहनत असते एक व्हिडिओसाठी, पण आज ती पण नाही झाली. असो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतील, नक्की भेटतील 100%. 5 मासे आपले जे गेलेत ना त्याच्यातले 3 तरी रिकवर करू. बघू आता एवढ्या लांब जायचं, कधी पोचते झाले तिथे. 2025 मध्ये आम्ही कमबॅक दाखवू. तर चला स्कूटी जवळ गेल्यावर दाखवतो तुम्हाला आम्ही गाडी कुठे पार्क केले. आणि हे आहे आपला कलावंती दुर्ग, प्रबलगड. हा वादवाचा स्पॉट प्रोजेक्ट आहे मोठा. आणि इकडचा भराव काढला आहे मधल्या डोंगरीचा आणि तिथली माती आणून इकडे टाकली. तिथेच आपली शेतं वगैरे आहेत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू आता मासे काय भेटतात का आपल्याला. आज तर मासे आपल्याला फसवल्यासारखं वाटतंय. दरवेळेला आपण माशांना फसवतो. हा सेटअप आता तुम्हाला परमनंटली हातातून गायब दिसणार. पूर्ण सेटअप नवीन घेतोय. रील झाल्या म्हाताऱ्या, रील म्हातारे नाही, रील जुन्या झाल्या. वर्षभर यूज नव्हतं ना मित्रांनो, त्याच्यामुळं त्या खराब होतात. आपली त्याच्या आतमधली बेरिंग वगैरे असते ना, त्या खराब होतात. आणि इथून परत ते रिपेअर करण्यासाठी मुंबईला जायचा डबल खर्च. त्याच्यामुळे इकडे आपल्याकडे रिपेअर नाही कोण करत. तिकडे जे रिपेअर करतात पण तो खर्च वगैरे त्याच्यात नवीन येईल. त्याच्यामुळे पूर्ण सेटअप नवीन घेतोय. तर चला जाऊया आता. तर मित्रांनो तिकडे बघा कोणीतरी आग लावली आणि आता पूर्ण एरिया जलून जाईल. आता आपल्या इकडे गाडी वगैरे येत नाही. तर आता आपला पर्यायी रस्ता बघा. मिनी बनवून घेतला पायऱ्या पारवंती. खूप मोठी. दर मी जातो खाली. चलो हम जा रहा है अपने मंजिल के पास. रेडवर क्लिक कर फक्त. इथे स्टॉप करूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मासे तर नाही मिळाले तरी पण सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये कमबॅक जोरदार असेल. दाखवू आता पुढच्या अड्ड्यात.